15 मिनिटं आणि तुमचं वजन झपाट्याने कमी होऊ शकतं. ना जिम ना डाएट स्ट्रिक्ट, फक्त एक प्राणायाम रुटीन तुम्ही रोज फॉलो केला तर कंबर, पोट आणि मांड्यांची चरबी आपोआप वितळायला लागेल. पण 90% लोक एक मोठी चूक करतात. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी खास 15 मिनिटांचा प्राणायाम रुटीन सांगणार आहे, जो तुमचं मेटाबॉलिझम वाढवेल, तसेच फॅट लॉस करेल आणि बॉडी डिटॉक्स करण्यास मदत करेल. हे जे मी प्राणायाम रुटीन सांगणार आहे ते बिगिनर्स पासून 40 प्लस खास महिलांसाठी सुद्धा उपयोगी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी छान प्राणायाम रुटीन तर सांगणार आहे, त्याचबरोबर अतिशय सुंदर अशा खास टिप्स सुद्धा सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं वेट लॉस झपाट्याने होईल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर चला सुरुवात करूया. दीर्घ श्वसन शरीर थंड ठेवतो, फॅट बर्निंग प्रोसेस सुरू करतो आणि आपली एकाग्रता वाढवतो. तर मग कसा करायचा? तर छान आरामात बसायचं आहे, हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे या पद्धतीने, आणि छान आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना मात्र आपण जाणीवपूर्वक तोंडाने श्वास सोडणार आहोत. त्यावेळी पोट हलकेच दाबायचं आहे, ओढून घ्यायचं आहे आत. बघा, या पद्धतीने डोळे बंद, एक खोल श्वास घ्या आणि आपण तोंडाने सोडणार आहोत. या पद्धतीने छान तुम्ही माझ्यासोबत करू शकता. आपण 5 ते 6 आवर्तन करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक श्वास घ्या आणि सोडा. एक श्वास घ्या आणि सोडा. 4 आवर्तन झालेली आहेत. अजून 2 करूया. एक खोल श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स. आपली छान फॅट लॉस बर्निंग प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ऑफकोर्स वेट लॉस होण्यास देखील सुरुवात झालेली आहे. आता आपण वजन आणि पोट कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं प्राणायाम करणार आहोत, कपालभाती. एक प्रकारची शुद्धिक्रिया आहे. आपलं श्वसनचा मार्ग छान शुद्ध होतो. बघा, त्याच पद्धतीने 2 चुका टाळायच्या आहेत. त्या म्हणजे वेगाने जोरजोरात करायचं नाहीये, तसेच ज्या प्रेग्नन्सी आहेत किंवा हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी हे प्राणायाम टाळायचं आहे. मग या प्राणायामामुळे खूप छान फायदे होतात. मेटाबॉलिझम बूस्ट होतो, एनर्जी आपली वाढते, त्याचप्रमाणे डायजेशन छान प्रकारे सुधारतं आणि ऑफकोर्स लवकर वजन आणि पोट कमी होण्यास मदत होते. तर मग कसा करायचा आहे? तर आपल्याला जाणीवपूर्वक श्वास जोरजोरात सोडायचा आहे, तसेच श्वसन घेताना मात्र आपोआप घेतला जाणार आहे. बघा, या पद्धतीने छान हातांची द्रोण मुद्रा करायची आहे, आरामात बसायचं आहे. तुम्हाला पोट खालीवर कसं होतं हे दिसावं म्हणून मी या पद्धतीने पोटावर छान हात ठेवत आहे. डोळे बंद. बघा, नैसर्गिकपणे संथ श्वसन आपलं चालू आहे. या पद्धतीने आता आपल्याला कपालभाती करायचं आहे. तुम्ही आधी बघून घ्या. बघा, एकदा या पद्धतीने श्वास नैसर्गिकपणे आणि सोडताना जोरात
या पद्धतीने आपल्याला 20-20चे स्ट्रोक करायचे आहेत आणि तुम्ही घरी कमीत कमी 3 राऊंड करा. माझ्या बरोबर करूया आपण. आपण 2 राऊंड करणार आहोत. 20-20चे स्ट्रोक. कपालभाती स्टार्ट. रिलॅक्स. संथ श्वसन. बघा, तुम्हाला जर वजन आणि पोट कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा हा जो कपालभाती प्राणायाम आहे तो रोज करायचा आहे. अजिबात स्किप करायचा नाही. तर आपण सेकंड राऊंड करूया. डोळे बंद. कपालभाती स्टार्ट. 20 स्ट्रोक. रिलॅक्स. जसजशी सवय होत जाईल तस हे स्ट्रोक तुम्हाला 50, 60 आणि शेवटी 100, 120 पर्यंत वाढवायचे आहे. आतापर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर छान लाईक करा, सबस्क्राईब करा. आता तिसरं महत्वाचं प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. हा प्राणायाम करताना 2 महत्वाच्या चुका अजिबात करायच्या नाहीयेत. त्या म्हणजे श्वास घेताना नाक जास्त दाबून ठेवायचं नाहीये आणि वेगाने श्वास घ्यायचा नाही. त्याचप्रमाणे पोश्चर चुकीचा ठेवायचा नाहीये. छान ताठ आणि सरळ बसायचं आहे. या प्राणायामामुळे खूप छान फायदे होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माइंड काम होतो. फॅट बर्न कमी होण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे जो फॅट स्टोरेज आतमध्ये आपला साठलेला असतो तो देखील हळूहळू वितळण्यास सुरुवात होते आणि ऑफकोर्स आपलं वजन कमी होतं. तर मग कसा करायचा? छान आपण बसलेला आहोत. एका हाताची म्हणजे डाव्या हाताची छान ज्ञानमुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची प्रणव मुद्रा. बघा, या पद्धतीने 2 बोटं अंगठ्याच्या बाजूची खाली या पद्धतीने प्रणव मुद्रा करायची आहे आणि ती अशी छातीजवळ घ्यायची आहे. आणि आता अनुलोम विलोम करताना आपण उजव्या नाकपुडीने असं अंगठ्याने नाक बंद करणार आहोत. उजवी नाकपुडी आणि डावीने श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे. त्यानंतर पुन्हा उजवीने घ्यायचा आहे आणि डावीने सोडायचा आहे. असे आपण जवळजवळ 5 ते 6 आवर्तनं करणार आहोत. बघा, माझ्या सोबत तुम्ही देखील करू शकता. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. हे झालं एक आवर्तन. पुन्हा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. पोटावर व्यवस्थित लक्ष ठेवून श्वास सोडताना पोट जाणीवपूर्वक आत ओढायचं आहे. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. चौथा आवर्तन. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. पाचवा. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. लास्ट आवर्तन करणार आहोत. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा.
पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. रिलॅक्स. हा प्राणायाम करताना जसजसा सराव होत जाईल तसा आपण श्वास घेताना 4 अंक आणि श्वास सोडताना मनातल्या मनात 8 अंक मोजायचे आहेत. आता आपण उन्हाळ्यासाठी देखील अतिशय महत्त्वपूर्ण आणि आपल्याला कूल ठेवणारा प्राणायाम करणार आहोत आणि तो म्हणजे शीतकारी प्राणायाम. शीतकारी प्राणायाम करताना सगळ्यात महत्त्वाची एक चूक टाळायची आहे, ती म्हणजे दात एकमेकांवर जोरात ठेवायचे नाहीयेत किंवा घासायचे नाहीयेत. आणि याचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे बॉडी कूल ठेवण्यास मदत करतो. आपली क्रेविंग जर आपल्याला खूप होत असेल तर ते टाळतो आणि ओव्हर इटिंग देखील टाळतो. म्हणजे बघा, जर तुम्हाला खूप खाण्याची इच्छा होत असेल तर हा प्राणायाम तुम्ही नक्कीच केला पाहिजे. तर मग कसा करायचा आहे? दात एकमेकांवर ठेवून आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना मात्र आपल्याला आरामात नाकाने श्वास सोडायचा आहे. बघा, छान. हात तुम्ही छान द्रोण मुद्रेत ठेवा किंवा ज्ञान मुद्रेत ठेवा. दात एकमेकांवर या पद्धतीने एकदा बघून घ्या, मग माझ्यासोबत करा. आणि मग श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना मात्र नाकाने श्वास सोडायचा आहे या पद्धतीने. आता एकदा पाहिल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत करा. डोळे बंद, दातांनी एकमेकांवर श्वास घ्या तोंडाने आणि नाकाने सोडा. 5 आवर्तन करणार आहोत. दुसरं, श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या, दात एकमेकांवर आणि सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि नाकाने सोडा. दात एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे आहेत. श्वास घ्या आणि सोडा. छान. बघा, या पद्धतीने जेव्हा आपण तोंडाने श्वास घेतो त्यावेळेला छान थंड हवा आपल्या शरीरात जाते आणि ऑफकोर्स आपली गरमी कमी होते. तर बघा, हा 15 मिनिटांचा प्राणायाम तुम्ही छान व्यवस्थित रोज फॉलो केला तर तुम्हाला छान बदल दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाची मोठी मिस्टेक टाळायची आहे आणि ती म्हणजे प्राणायाम रुटीन मध्येच सोडायचं नाहीये आणि तुम्हाला सतत कन्सिस्टंटली हे प्राणायाम करायचं आहे, तरच तुम्हाला फरक दिसून येईल. बिकॉज कन्सिस्टन्सी इज द बेस्ट रिझल्ट. कळलं? त्याच्यामुळे तुम्ही छान रोज हा प्राणायाम फॉलो करा. आतापर्यंत तुम्ही कोणता प्राणायाम केलेला आहे हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा प्राणायाम रुटीन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर मग भेटूया अशा छान हेल्दी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी राहा.